मी सुशांत श्रीकांत पाटील भूमिपुत्र फाउंडेशन अध्यक्ष नुकताच गरजे दिशेने जात होतो आणि काहीतरी खबर पडली आम्हाला का एक सूर्य प्रकल्पाचा पाईपलाईन जात आहे आणि त्या पाईपलाईनमध्ये आपण बघू शकता का हा बोगदा दाखवतो. ह्या बोगद्यामध्ये त्याच्या खालतून जो बोगदा जात होता त्याच्यामध्ये काम करत असताना एक पोकलेन आणि त्याचा ऑपरेटर अडकलेला आहे अशी आपल्याला खबर भेटलेली आहे. म्हणून हे सर्व प्रशासन उभं आहे. मी सर्वसामान्यांना जेव्हा प्रशासन त्रास देतं, साधं सीट बेल्ट नसलं, हेल्मेट नसलं, PUC नसलं तरी ती 1,500 ते 2,000 रुपये भूखंड मारणार. जेव्हा हा कॉन्ट्रॅक्टर एवढा अब्जोपतीचं काम करतो तेव्हा गरीब जो पोटासाठी काम करतो, पोकलेन चालवतात, त्याच्या सेफ्टी मेजरसाठी तुम्ही काय आखलं जातं? साईडवर ॲम्ब्युलन्स असते का काय असतं, काय करणार? प्रशासनाची पोलिसांची इच्छाशक्ती असून सुद्धा सरकारनी सामग्री पोचवल्या नसतील, कॉन्ट्रॅक्टरनी नियम पाळले नसतील. म्हणून ही अशी अवस्था आहे. सर्वांना विनंती करतो की जेव्हा आपल्या भूमिपुत्राच्या जागेतून जोर जबरदस्तीने जेव्हा सरकार किंवा प्रशासन अतिक्रमण करतं तेव्हा आपण आपले विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आपण जमीन देतो. पण जेव्हा एक गरीबचं जीवन जातं त्या गरीबाच्या जीवनामध्ये ह्या प्रशासनाचं किंवा कंत्राटदाराचं किती गैरसोयीपणा आहे आणि किती जबाबदारी आहे हे आपल्याला दिसून येतं. हा बोगदा आहे. ह्या बोगद्याच्या खालतून त्या समुद्राच्या पलीकडे जाणार होतं पाईपलाईन आणि प्रशासन एका बाजूला आहे पण सामग्री नसल्यामुळे प्रशासन प्रयत्न करते पण नक्की काय केलं पाहिजे अजून उपाययोजना नाही. ही सर्व जबाबदारी MMRDAच्या प्रोजेक्ट मॅनेजरची असेल आणि ही जबाबदारी ह्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची जबाबदारी होती का सेफ्टी मेजर्स पाळायला पाहिजे होते. त्यांचे इंजिनियर्सवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपला साधं भूमिपुत्र जेव्हा ओव्हरटेक जरी करतो किंवा गाडी ठोकतो तरी त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मग ह्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल झालाच पाहिजे अशी आपल्या संघटनेची मागणी आहे.